हॅलो, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? बाहेर जायचं म्हटलं ना, ह्या सियाच्या अंगात एक वेगळीच शक्ती संचारते. खूप पुढे पुढे पळते. बघा हात कसे दाखवते, लवकर चल म्हणून. चल. Stay back until it opens part. Easy, yeah? Easy, slow down. सिया सिया. आम्ही निघालो होतो इंडियन ग्लोसरी स्टोअरमध्ये. घरातल्या काही वस्तू संपल्या होत्या, त्या आणायच्या होत्या आणि इतरही अजून 2-3 कामं होती, ती पण करायची होती. आणि तुम्ही बघू शकता इथे सिया किती सिरियस बसलेली आहे. पण ऑफकोर्स ती हा विचार करते की तिथे जाऊन काय काय किडे पडणार आहे. कारण ती एका ठिकाणी शांत बसत नाही आणि हातही धरून थांबत नाही. इकडे तिकडे पळते. त्याच्यामुळे तिच्याकडे लक्ष देता देता एखादी वस्तू घ्यायची राहून जाते आणि मग नंतर आठवते की हे घ्यायचं राहिलं. तर तुम्ही बघू शकता इथे रोडच्या साईडला जी घरे तुम्हाला दिसत आहे, ही अशा पद्धतीची घरे इथे असतात आणि ही लाकडांची बनवलेली आहे. इथे घरे आणि मोठ्या बिल्डिंग्स बनवताना मोठ्या प्रमाणात हा लाकडांचाच वापर केला जातो. आपल्यासारखं इथे विटा, सिमेंट, वाळू याचा वापर खूप कमी प्रमाणात केला जातो. तर इथे लाकडांची घरे का बनवली जातात आणि याच्या मागचे कारण काय आहे, हे मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेलच. Yes, Sia? Don't eat that, okay? आता सिया बघा कसे एक एक पॅकेट घेऊन ती बास्केटमध्ये टाकत होती आणि असेच आम्ही परत रिटर्न शेल्फवरती ठेवत होतो. पण ती काय ऐकायला तयार नव्हती. असं अनेकदा केलं आणि चुकून एक पॅकेट हे बास्केटमध्येच राहिलं आणि आमच्या लक्षात नाही आलं ते बिलिंग करताना आणि ते बिल झालं आणि आम्ही घरी आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हे सियाचा केलेला उद्योग आहे. बाहेर जरी तुम्हाला ऊन दिसत असेल तरी खूप सारी अशी थंड हवा सुटलेली होती आणि टेम्परेचर हे -4 असे होते. तर इथून ग्लोसरी शॉपिंग झाल्यानंतर आम्ही कारमध्ये गॅस टाकण्यासाठी आलो. इथे गॅस स्टेशनवरती काहीतरी त्यांचं काम सुरू होतं आणि ते असे वरती खाली करत होते आणि त्याच्यामुळे सियाला ते पाहून खूप मज्जा वाटत होती. तर गॅस भरून झाल्यानंतर आम्ही कॉस्कोमध्ये आलो. इथूनही आम्हाला 2-3 वस्तू घ्यायच्या होत्या. इथे कॉस्कोमध्ये आपण इतर सुपर मार्केट्सप्रमाणे डायरेक्टली जाऊन आतमध्ये शॉपिंग करू शकत नाही. आपल्याला मेंबरशिप कार्ड घेणे गरजेचे असते. कारण जेव्हा जेव्हा आपण इथे शॉपिंग करायला जातो तेव्हा एंट्रन्सला आपल्याला ते मेंबरशिप कार्ड स्कॅन करावे लागते आणि जेव्हा आपण बिलिंग करतो तेव्हा पण आपल्याला ते द्यावे लागते.
इथे आम्ही जास्त काही घेत नाही. इथे आमच्या काही ठरलेल्याच गोष्टी आहेत ज्या आम्ही इथून घेत असतो नेहमी. इथे ग्रोसरी ही बल्कमध्ये भेटते आणि ज्यांचे फूड बिझनेसेस आहे, रेस्टॉरंट्स आहे त्यांना आणि परत ज्यांची मोठी फॅमिली आहे त्यांना परवडते इथून घ्यायला. असं नाही की सगळंच बल्कमध्ये भेटते, पण अशा पण काही गोष्टी आहेत ज्या आपण इंडिव्हिज्युअली खरेदी करू शकतो. कधी कधी काही गोष्टींवरती चांगले डिस्काउंट्स पण लावलेले असतात इथे. आम्ही इथून फक्त 3च वस्तू घेतल्या होत्या ज्याचं बिल झालं होतं ऑलमोस्ट $64, जे की इंडियन करन्सीमध्ये आहेत 4,250. बाकी सर्व शॉपिंग झाल्यानंतर आम्ही घरी जायला निघालो होतो. तर तुम्हा सगळ्यांना कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कळवा कमेंटमध्ये. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि जाण्याआधी सियाचा केलेला उद्योग नक्कीच पाहून जा. तर हे पॅकेट तिने बास्केटमध्ये टाकलं होतं आणि हे आहे कोदरा मिलेट, जे मला माहीत नाही आहे काय आहे, ते मी रिसर्च करणार आहे आता.